पहाटेच्या सुमारास नागपूर ते कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग 53 वरील शिंगोरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना 1 मे रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली होती। या घटनेची माहिती भंडारा वन विभागाला होताच संबंधितांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत मृत नर अस्वलाचे मृतदेह गडेगाव डेपोमध्ये आणत शवविच्छेदन केले। शवविच्छेदनात अस्वलाचे सर्व अवयव साबूत असून अस्वलाचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला। या अस्वलावर 1 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गडेगाव डेपो येथे अग्नी देण्यात आली। मृत नर अस्वलाचे शवविच्छेदन खुटसावरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी निपाने यांनी केले। नमस्कार, मी संजय मेंढे, वन परिक्षेत्र अधिकारी भंडारा। मी 2024 रोजी एक सकाळी 5 वाजता दरम्यान आम्हाला एक कॉल आला होता की मौजा सिंगोरी येथील जो नॅशनल हायवे 53 आहे, नॅशनल हायवे 6, याच्यामध्ये एक वन्यप्राणी अस्वल नर याच्या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्याची माहिती मिळाली। त्यावेळेस तात्काळ आमची वन अधिकारी आणि वन कर्मचारी यांची जी टीम आहे ते मोक्कास्थळी हजर झाली आणि त्यांनी मृत शरीराला गडेगाव वनागार इथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर NTCAच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे मृत अस्वल नर याचे शवविच्छेदन करण्यात आलं आणि शवविच्छेदन दरम्यान डॉक्टर निपाने, पशुवैद्यकीय अधिकारी खुटसावरी त्यांनी जे प्राथमिक निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मृत नर जे आहे अस्वल त्याचे मृत्यू हे रस्ते अपघातात झाल्याचे निष्कर्ष दिलेले आहे।